नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एविके स्टडी यूट्यूब चॅनलवरती। मला माहिती आहे मित्रांनो, तुम्ही कॅपराउंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग नक्कीच केलेली असेल आणि आता तुमच्या मनामध्ये डाऊट आहे की तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये चांगलं कॉलेज भेटेल का नाही। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार तुम्हाला कशा प्रकारे कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज भेटणं अवघड आहे, प्लस कशा प्रकारे ते इझी सुद्धा आहे आणि का भेटू शकत नाही किंवा कोणाला भेटेल कोणाला भेटणार नाही, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेल एनालिसिस करून सांगणार आहे। चला तर मित्रांनो, आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला मी एक डाटा दाखवतो, एक टेंटेटिव्ह डाटा तुम्हाला मी सांगून देतो। मित्रांनो, कॅपराउंड 1 चं ऑप्शन फॉर्म फिलिंग जवळपास 2 लाख मुलांनी केलं होतं आणि त्यापैकी 1,40,000 मुलांना असं पकडून चला की त्यांना कॉलेजची अलॉटमेंट झाली होती आणि त्यातील फक्त आणि फक्त 40,000 मुलांनी मित्रांनो ते कॉलेजेस फ्रीज केलेले आहेत, बुक केलेले आहेत। म्हणजे तुम्हाला कॅपराउंड 2 साठी तुम्हाला जवळपास 1 लाख जागा तुम्हाला पाहायला मिळतात। म्हणजे टेंटेटिव्ह डाटा सांगतोय मित्रांनो, मी एक्झॅक्ट डाटा सांगत नाहीये। म्हणजे लक्षात घ्या, बाकी कॅपराउंडच्या तुलनेमध्ये म्हणजे कॅपराउंड 3 च्या तुलनेमध्ये, कॅपराउंड 4 च्या तुलनेमध्ये कॅपराउंड 2 मध्ये भरपूर जागा असतात। त्यामुळे थोडासा जर विचार केला तर कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळणं खूप इझी आहे असं पण म्हणता येईल। परंतु मित्रांनो, जर कोणासाठी अवघड आहे, ज्यांचा मित्रांनो बिलो 80% स्कोर आहे, म्हणजे ज्यांना 70-80% पेक्षा कमी स्कोर आहे, एक समजा तुम्ही एक 75% कमी ज्यांचा स्कोर आहे, त्यांना मित्रांनो कॉलेज मिळणं खूप अवघड आहे। आणि प्लस ते जर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये अशा मेन सिटीमध्ये जर ते कॉलेज शोधत असतील तर नक्कीच मित्रांनो त्यांना मित्रांनो कॉलेज मिळणं अवघड आहे, प्लस त्यांची बेटरमेंट होणे सुद्धा अवघड आहे। कारण तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, कॅपराउंड 2 मध्ये समजा मित्रांनो एखाद्या कॉलेजचा कट ऑफ आहे मित्रांनो 60% आहे, म्हणजे टॉप एरियामध्ये म्हणजे पुणे मुंबईमधील, आणि जर मित्रांनो तुम्ही लक्षात घेतलं तर कॅपराउंड 2 साठी मित्रांनो त्या कॉलेजचा कट ऑफ होतो मित्रांनो 58% किंवा 57%, म्हणजे तुम्हाला जास्त व्हेरिएशन पाहायला मिळत नाही। जरी कट ऑफ कमी झाला तर ते एकले जास्तीत जास्त 5% पर्यंत कट ऑफ कमी होतो। आणि जर तुम्ही अजून सुद्धा जर टेक ब्रांचेसमध्ये पाहत असाल, CS मध्ये, IT मध्ये, AI मध्ये तुम्ही मित्रांनो कॉलेजमध्ये जर ऑप्शन्स टाकले असतील तर मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळणं अवघड आहे। असं नाही की मिळू शकत नाही, परंतु त्यांचं कॉम्पिटिशन थोडंसं जास्त आहे। प्रिफरन्स लिस्टमध्ये जर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिफरन्स लावले नसतील, म्हणजे तुम्ही जर बेस्ट कॉलेज वरती टाकले नसतील, जर मित्रांनो तुम्ही तुमच्या पर्सेंटाइल प्रमाणे जर कॉलेज लावले नसतील, म्हणजे तुमच्या पर्सेंटाइलच्या रेंजच्या वरती 5%, खाली 5% असे जर कॉलेजेस इन्क्लूड केले नसतील तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळणं खरंच कठीण आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, असं नाही समजायचं की तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळणार नाही म्हणजे तुम्ही कॅपराउंड 1 चं कॉलेज घ्यायचं आहे। किंवा जरी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं कोणाला भेटू शकतं, ज्यांना चांगला स्कोर आहे, ज्यांना 75% वरचे कॉलेजेस आहेत, प्लस नॉन टेक ब्रांचेसवाले आहेत, टेक ब्रांचेस सुद्धा चांगलं मिळू शकतं, ठीकठाक कॉलेज तर नक्कीच भेटणार आहे प्रत्येकाला। त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये, तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये सुद्धा जाऊ शकता, कॅपराउंड 4 मध्ये सुद्धा जाऊ शकता, काहीच काळजी करायची नाहीये। ॲडमिशन तर प्रत्येकालाच मिळणार आहे। आणि मित्रांनो लक्षात घ्या, आपण एक मित्रांनो एक नवीन चॅनल बनवला आहे, त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राइब करायचं, ज्यावर तुम्हाला मित्रांनो 4 वर्षांच्या इंजिनिअरिंगचा रोडमॅप पूर्णपणे मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची नाही। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओवर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।